पुन्हा दिवस आता ही भळी आहे त्या हा, ही जी भळी ह्याच्यात सुद्धा मोहळ बसते बरं का. असते ते, हा. मग ते आम्ही काय ना काय इलाज करून ती मोहळ काढणार डबच्या डबं भरून घरला आणतो. होय. आणत होतो काय काय टायमाला हो काय असं करून बघायची पाळी यायची आम्हाला म्हणजे तोंडाला चावलेल्या माश्या. हा, ह्या इथं खाली एक मोहळ होतं ह्या इकडं खाली होतं हा. आणि करंगुळी एवढं आपले बाबळीचा फाटा कवळाच होता. हा. मग कुराड असायची संग आमच्या हा. जनावरला फाटं बिटं पाडायला. माझ्या डोक्यात एकच मोहळ मोठा आहे हम्म. एकच काम करायचं पण मोहळ कडू आहे. हा, कारण जवळ गेलं नाही तोपर्यंत ती एवढ्या मोहळाचं एवढं फुगायच्या माश्या हा. म्हणजे उठायला बघितले लगेच मोहळ फुगली हा. कडू आहे त्या म्हटलं ह्याला हलवाय नका. हा. दुसऱ्या दिवशी जाऊन का नाही मी जोपर्यंत असंच केलेली कुऱ्हाड अजून त्या फाट्यावर दणका हाणायच्या आत माझ्या तोंडाला 7-8 माश्या चावून गेल्या बापरे. हाणायच्या आत हा, तोपर्यंत दणका बसला. हा. पुन्हा किती चावल्या मापच नाही. बापरे. हा हा. मी ओळखू पण येईना घरला जाताना ओळखू येईना म्हणजे थोबाड पूर्ण सुजवलं. बर. थोबाड सुजलं डोक्यात चावलेल्या असं टेंगळा आलेलं. हा. म्हातार मला म्हणलं त्याची घालू दे की म्हणला त्या मोहळाची कशाला नादाला लागतो म्हणला पार लागा तोंड ओळखू तुला दिसतंय तर का मोरलं म्हणला. हा. मग तेव्हा ताजं चावलेलं होतं काय वाटलं नाही. हा. अहो सकाळपारी काय हम्म. असं करून बिबळ उघड नाही ती माझी सकाळपारी हा. कशाच काय त्या दिवशी मी गेलो नाही शेळ्याला. हा. शेळ्याला गेलो नाही त्या मंत्र्याला म्हटलं तुझी पुन्हा पुढच्या वेळेस मग काय अडचण आली तर मी नेतो आज माझी शेळ्या घेऊन जा. त्यानं घेऊन गेलं. मग सांजच्या पारा कुठं तर दिवस उतारायला लागल्यावर तुम्हाला सांगतो थोडं दिसायला लागलं.